गेले 8 महिने आमचे क्रांतियोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील या मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं म्हणून लढत आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर सगळा समाज त्यांच्या मागं अगदी आतुरतेने म्हणा जीव तोडून त्यांच्या मागं उभा आहे। आणि आज ही आरक्षण मिळण्याची शेवटची घडी आलेली आहे। सरकारने जे आश्वासन दिलं होतं की 14 तारखेच्या आत तुम्हाला GR काढू, आदेश काढू, पण सरकारने अद्यापही त्या बाबतीत काही पावलं उचलली नाही। आणि त्या रागाच्या भरात म्हणा का त्याला उद्देशून म्हणा माननीय मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा 5 दिवस आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। माझ्या आधी ज्या आमच्या आळंदीकर ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत। मी निश्चितच पुन्हा एकदा एवढंच सांगू शकतो की लाख मरो पण लाखाचा पोशिंदा राहो म्हणून आळंदीकर मराठा समाजाचे सर्व समाजाच्या वतीने दादांना हीच विनंती करेल, दादा आपण थोडं एक पाऊल मागावं, उपोषण स्थगित करावं, आपण पुन्हा तुमच्या नेतृत्वाखाली जरी सरकारने फसवलं तरी मोठा लढा उभारू अशी माऊलीकडे प्रार्थना करतो। आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी उभं राहावं अशी सर्व समाजाला विनंती करतो। आजच्या या बंदमध्ये खरोखर आळंदीतील सर्व स्तरातील लोक म्हणजे मराठा असो इतर समाजातील लोक, व्यापारी, अगदी ज्यांचा हातावर पोट आहे असा सर्व समाज एकवटलेला आहे। संपूर्ण आळंदी जी गजबजली अशी आज पूर्ण बंद आहे। मी पुन्हा एकदा सर्व व्यापाऱ्यांचं, मराठी समाजाचं, सर्व लहान हातगाडी असतील सर्वांचं मराठा समाजाच्या वतीनं आभार मानतो। जय शिवराय सगळ्यांना। प्रथमतः आणि आळंदीत जे पिकतं ते अख्ख्या महाराष्ट्रात जातं अशी एक म्हण आहे। आणि आळंदीकरांनी पहिल्यापासून मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर आणि सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। आज 7-8 महिने माणसाचं काय व्यवस्था झालेली आहे, आज ते पार म्हणजे मरायला आलेले आहेत। परंतु मी माऊलीला प्रार्थना करतो की त्यांना तुमचं आमचं आयुष्य मिळावं पुढील लढ्यासाठी। आणि हा काय त्यांच्या घरातला विषय नाही, तुमच्या आमच्या पोराबाळांना, नातवंडांना शिक्षणात असेल, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी हा लढा चालू आहे। आणि ते मिळण्यासाठी हे सरकार ते लांबवत चाललेलं आहे। तर सरकारला आमची नम्र विनंती आहे की तुटेपर्यंत कुठलीही गोष्ट कोणीही ताणू नये। हे तुटेपर्यंत जर ताणलं तर हे यांचं बुमरँग यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि माऊलीला परत एकदा मी नम्र विनंती प्रार्थना करतो की त्यांनी ह्या उपोषणाचा सगळं चांगला शेवट गोड व्हावा आणि मनोजदादा जरांगेची पाटलांची तब्येत अजून सुधारावी अशी आमची माऊलीला प्रार्थना आहे।